आणि आता बातम्या सविस्तर। संघर्ष यात्रेमध्ये अखेर राणेंनी सहभाग घेतलेला आहे। अखेरच्या टप्प्यामध्ये नारायण राणे पिता पुत्रांची हजेरी रत्नागिरीच्या सावर्डेमध्ये दिसून येते। संघर्ष यात्रा आता सावर्डेत आहे। सरकार विरोधातल्या संघर्ष यात्रेमध्ये अखेर आता राणेंनी सहभाग घेतलेला आहे। अखेरच्या टप्प्यामध्ये राणे पिता पुत्रांनी हजेरी लावलेली आहे। रत्नागिरीतल्या सावर्डे सध्या ही संघर्ष यात्रा आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, अखेर नारायण राणे या संघर्ष यात्रेमध्ये विरोधकांच्या सहभागी झालेले दिसतात, काय नेमकी आणखी माहिती कळते? राणे सहभागी होणार की नाही, कारण कोकणामधल्या चौथ्या टप्प्यातली ही संघर्ष यात्रा आहे आणि अखेरच्या टप्प्यातली संघर्ष यात्रा आहे जी राज्यभरात सुरू होती आणि याच्यामध्ये नारायण राणेंनी कुठेही सहभाग नोंदवला नव्हता। मात्र कोकणामध्ये ही संघर्ष यात्रा येत असल्यामुळे राणे सहभागी होणार का हा प्रश्न सध्या सगळ्यांना उद्भवत होता आणि मात्र आज राणेंनी सावर्डे येथे जी सभा होते त्या सभेमध्ये सहभागी होऊन आपला सहभाग जो आहे तो दाखवलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे पुत्र निलेश राणे देखील या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि नारायण राणेंच्या सहभागामुळे आता एकच चैतन्याचं वातावरण झाल्याचं इथल्या आता ज्या भाषणं झाली त्याच्यामध्येही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। अगदी अजित पवार असेल, सुनील तटकरे असेल, त्यांनी या राणेंचं या सभेमध्ये आल्यामुळे त्यांचं कौतुक केलं। त्यामुळे एकूणच फक्त राणेंचा सहभाग आता कुठेतरी निश्चित झालेला हे बोललं जातं आणि उद्याच कणकवलीमध्ये संघर्ष यात्रेची आणखी एक सभा होणार आहे आणि ही त्या सभेचं नेतृत्व जे आहे ते राणे स्वतः करणार असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे। अनुपमा, निश्चितच त्यामुळे विरोधकांना एक प्रकारे दिलासाही म्हणावा लागेल। धन्यवाद प्रणव, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर रत्नागिरीमधून होते। अखेरच्या टप्प्यात आता राणे पिता पुत्र हजर आहेत आणि संघर्ष यात्रेमध्ये सध्या अजित पवार बोलतायत, थेट जाऊया। त्या ठिकाणी आम्ही मागवलेले, परंतु एकंदरीत कारभार करत असताना केंद्रामध्ये आज 3 वर्ष भाजप शिवसेनेचं सरकार आहे, राज्यात 2.5 वर्ष यांचं सरकार आहे आणि या सरकारच्या पापापासून शिवसेना स्वतःला वेगळं काढू शकत नाही। या सरकारच्या पापांना जशा पद्धतीने नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस जेवढे जबाबदार आहेत तेवढेच उद्धव ठाकरे देखील किंवा त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार आहेत, कारण त्यांच्या साक्षीनं आणि सहभागानेच ही सगळी पापं घडलेली आहेत आणि त्याच्यामुळेच आज शेतकरी हातबल झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की विजेचे दर वाढवले, म्हणजे एकीकडे वीज व्यवस्थित मिळत नाही आणि तुम्ही विजेचे दर वाढवताय। विजेचे दर वाढवत असताना शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे आधारभूत किंमत तुम्ही घेत नाही। तुरीची खरेदी करत असताना तुमचं नियोजन कोलमडून पडतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।